कायद्याच्या रक्षकानेच कायदा मोडला, पोलीस थेट चोर बनला, पण कसा ते आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. जुगारचा नाद वाईट असं म्हटलं जातं. जुगार खेळू नका यासाठी जनजागृतीही केली जाते. पोलीस तर जुगार विरोधात मोहिमा राबवतात. पण बीडमध्ये थोडं वेगळं घडलं आहे. एका पोलिसाला जुगारचा असा काही नाद लागला की त्याने सर्व काही गमावलं. कायद्याच्या रक्षकानेच कायदा मोडल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. कर्जबाजारी झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक थेट चोर बनल्याचा प्रकार समोर आला आहे. ड्रीम इलेव्हन आणि रम्मी ॲप सारख्या ऑनलाईन गेम मध्ये तो गुंतला होता. त्याचा नाद त्याला लागला होता. त्यात त्याने मोठ्या प्रमाणात पैसे लावले होते, पण ते पैसे त्याचे बुडाले. ऑनलाईन गेम खेळण्यासाठी त्याने कर्ज घेतले होते, पण पैसे बुडाल्याने कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न त्याच्या समोर आला होता. त्यामुळे त्याने त्यातून चोरीचा मार्ग निवडला. विशेष म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याने आधीही चोरी केली होती. तो प्रकार समोर आल्यानंतर त्याला निलंबितही करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला पुन्हा जुगारचा नाद लागला आणि त्याच्यावर कर्ज झालं. ते फेडण्यासाठी त्याने परत चोरीचा मार्ग अवलंबला. त्याने 2 साथीदारांना सोबत घेतलं. त्यांच्या मदतीने त्याने 1-2 नाही तर 7 दुचाकींची चोरी केली. पोलीस या चोरीचा तपास करताना माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. शेवटी सुताराला अटक करण्यात आली आहे. त्यानेही दुचाकी चोरल्याचे कबूल केले आहे. बॅटरी चोरी प्रकरणी तो निलंबित आहे. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. पण जुगार, दारू आणि गेम्समध्ये अडकलेला हा पोलीस कर्मचारी पैशासाठी काही करण्यास तयार झाल्याचे समोर आले आहे. तर मंडळी, ऑनलाईन गेम खेळण्याच्या भानगडीत पडू नका. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्य या चॅनलला सबस्क्राईब करा.